तर हे थोडासा स्ट्रेस असेलच ना सुरुवातीला की पहिलं जसं सोलो नाटक, तर कसं हा स्ट्रेस बस्टर कसा झाला? कुठलाही रोल द्यायचा, साबळे, होय, आज आमिर खान कर, आज शाहरुख कर, जे मला येतच नाही. तर हा जो छाप पुसणं असतं ना आणि नवीन आपल्याबद्दलचं एक नवीन इमेज ओपन करणं, या इमेज बद्दल काय वाटतं तुला? तुझ्या पुन्हा एकदा जगल्याचा अनुभव आला? हो हो आला आला. मी जगतोच आहे दर प्रयोग. मुलगा तर ती रिॲक्ट, भाऊ मस्त मस्त तुम्ही दाखवलं ना ते छान आहे, ह्या आमच्या सुना अशाच आहेत. अरे बापरे म्हटलं आता घरी जाऊन भांडण. या वेळेत मी सिरियल बघणार, बाकी कोणी हात नाही लावायचा टीव्हीला, असं कधी झालंय? नाही, असं होत देत नाही ना घरचे. अरे बापरे, भाऊ करतोय सिरियल किलर आणि मर्डर, नाही नाही शक्यच नाही, हे काहीतरी गडबड आहे. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहितीच असेल, आत्ता आपण बोलतो आहोत सिरियल किलर या नाटकाबद्दल. सिंधू संकल्प निर्मित आणि अष्टविनायक प्रस्तुत या नाटकाचे आत्तापर्यंत 43 प्रयोग झालेले आहेत आणि पुन्हा हे नाटक थोड्याशा गॅप नंतर सुरू होतंय. ऑक्टोबरमध्ये याचे पुन्हा प्रयोग लागतात. त्या नाटकाच्या टीम सोबत आपण बोलतोय आणि माझ्यासोबत आहे द ग्रेट भाऊ कदम. भाऊ, तुझं खूप स्वागत. धन्यवाद. मला छान वाटलं की तू इथं पुण्यामध्ये या नाटकाच्या निमित्तानं आलास आणि आपण बोलतोय. मला पहिली गोष्ट जाणवलेली अशी की खूप दिवसानंतर तुझं पुन्हा सोलो असं नाटक आहे. यापूर्वी करून गेलो गाव तू करत होतास, या इतर नाटकं आहेत तसं, पण वन हँडेडली एका खांद्यावर ते नाटक घेऊन जाणं अशी पहिली वेळ आहे. हे नाटक तुझ्याकडे आलं कसं आणि तू ते स्वीकारलंस कसं? सुरुवातीला प्रणयबरोबर ओळख होती, म्हणजे प्रोड्युसर आहेत नाटकाचे, आणि त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी हळू विषय काढता काढता इव्हेंटला जायचो आम्ही कोकणात, आणि असं काढता विषय घेते त्यांनी मग सांगितलं की नाटक आहे. तर ते मला बोलला नव्हता आधी बाकीच्यांना सांगत होता, ट्राय केली, मग नंतर तो घाबरत होता मी करेन की नाही वगैरे. मग नंतर मला सांगितलं त्यांनी, अरे म्हटलं करूया, नवीन नाटक करायला आवडेल. आणि मग मला केदार देसाई जे लेखक आहेत नाटकाचे, त्यांची भेट करून दिली. मग आम्ही तिघही त्याविषयी बोललो, नाटकाचा विषय समजून घेतला. म्हटलं हा मस्त विषय आहे, हा करंट जो जाणारा विषय आहे, याला काळाचं बंधन नाही आहे. करेक्ट. तर म्हटलं असं हवंच आहे. आणि म्हटलं कमी पात्राचं मला हवं होतं, कारण आतापर्यंत केलेली नाटकांमध्ये 7 पात्र 8 पात्र अशीच नाटकं केली, आणि हे पहिल्यांदा मुख्य भूमिका असलेलं नाटक, जे कुठल्याही कलाकाराला मध्यवर्ती भूमिका की कुठल्याही कलाकाराला वाटेल की असं नाटक आपल्याला मिळावं करायला. याच्यामध्ये नाटक वाचल्यानंतर तुला काय आवडलं? या कॅरेक्टरमधलं काय आवडलं? नाटकातलं काय आवडलं? नाटकातला मुद्दा आहे ते कॅरेक्टरचाच आहे की तो विषय जो आहे तो प्रत्येक पुरुषाच्या मनातला आहे. बरं. की प्रत्येक घरात ही घटना घडतेच, आणि प्रत्येक पुरुषाला ते वाटतं. काय वाटतं? की हेच की अरे यार माझा कार्यक्रम मला बघू द्या. जसं मी हवा येऊद्याच्या बाबतीत ऐकलं होतं की आमचे भेटायला येतात नाटक संपल्यावर, तर आमचे हे सतत तुमचा कार्यक्रम बघत असतात, आम्हाला काय बघायला देत नाही, रिमोट तेव्हा 9:30ला त्यांच्या हातात जातो वगैरे वगैरे. तर म्हटलं हे सगळीकडे घडतंय आणि तोच विषय आपल्याला आलाय चालून, म्हणून मी ते स्वीकारलं की ह्याच्यातून मजा येणार आहे, लोकांना थोडं कळणार आहे की आपलं काय चुकतं, किती बघायला पाहिजे, आणि याचा किती परिणाम आपल्या आयुष्यावर करून घ्यायचा होती असतो. जनरली भाऊ, आपल्यासोबत इतर अनेक कलाकार असतील तर बर्डन कमी असतं, कारण जबाबदारी वाटून घेणारे लोक असतात. हो. पण इथं कळतं की अरे माझ्यावरच नाटक आहे, तर हे थोडासा स्ट्रेस असेलच ना सुरुवातीला की पहिलं जसं सोलो नाटक, तर कसं हा स्ट्रेस बस्टर कसा झाला? आधीपासूनच मला ती सवय होती, हे झेलायच्या अंगावर की काय येईल त्याला सामोरं जायचं. व्हेरी गुड. तर ते चलावद्यापासूनच सुरू झालं होतं तसं बघायला गेलं. कुठलाही रोल द्यायचा, साबळे, होय, आज आमिर खान कर, आज शाहरुख कर, जे मला येतच नाही, तर ते स्वीकारायची सवय झाली. तसं याच्यामधलं जे कॅरेक्टर होतं ते मी सुरुवातीला फक्त बघितलं, म्हणलं हे करून तर बघू, आता तर करायचं नाही ना की काल वाचलं आज करायचं आहे, त्याला वेळ देऊ, जमलं तर करायचं, नाही तर नाही, किंवा ट्राय तर करायला, आणि पहिल्यांदा मिळाले तर करू आपण. आणि म्हणून मग ते मी करायचं ठरवलं की बाबा हा मेन रोल आहे, ते कॅरेक्टर छान आहे आणि एकट्याच्या खांद्यावर आता जाणार आहे. बोललं बाकीचे कोण आहेत करणार आहे, तर त्या 2 मुली होत्या,
तर म्हणलं त्यांचा अनुभव आता आपल्याला येईल करता करता. मग जाणवलं की थोडंफार माझा अनुभव वेगळा पडतो स्टेजचा, त्यांचा अनुभव वेगळा पडतो. आणि तसं झाल्यावर मग कसं सांभाळून घ्यायचं. होय. मग ते सगळं करता करता केदार देसाईंनी तर खूपच धनुष्य ते त्यांच्या अंगावर आहे होतच म्हणजे, पण त्यांनी ते सांभाळलं छान, करून घेतलं. तुला याच्यामध्ये एरवीपेक्षा जास्त मेहनत करायला लागली ह्या कॅरेक्टरसाठी, तालीम म्हण किंवा त्या भूमिकेचा विचार म्हण? हो, म्हणजे एक करावं लागलं कारण थोडं ते वेगळं असल्यामुळे, कारण नेहमीची कॉमेडी आपली नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे ती वेगळ्या प्रकारे त्यांना पटेल, डायरेक्टरांना केदार देसाईंना पटलं पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं भाऊ मला काय वाटतं की तू आतापर्यंत चला हवा युद्ध जे केलंस त्यामध्ये एक कॉमेडीच होती आणि ती गमतीदारच कॉमेडी होती. म्हणजे तू जे काही बनवून यायचं असते आला की लोक हसायला लागायचे. हा एक छाप झाला तुझ्याबद्दल. म्हणजे लोक प्रेम करतात, हसतात. याच्यामध्ये तसा रोल नाही आहे, ह्याच्यामध्ये सिच्युएशन्स तशा आहेत. पण आला की लोक हसायला लागत नाहीत, कारण तू मी नाटक बघितलंय, तू येतोस म्हणजे हास्यास्पद येत नाहीस तू इंटरेस्टिंगली येतोस. तर हा जो छाप पुसणं असतं ना आणि नवीन आपल्याबद्दलचं एक नवीन इमेज ओपन करणं, या इमेज बद्दल काय वाटतं तुला तुझ्या? हा, म्हणजे हे एक पुसण्याची गरज होती खरं तर मला. आणि असं झालं होतं की केलं नव्हतं मी मुख्य पात्र कधी. तर त्यावेळी असं की नाही त्याला तेवढं नाही जमणार. अच्छा. जे सुरुवात व्हायची आधी नाही ते विचारच करायचे नाही ना कोण, तेवढ्या पुरतं ठीक आहे. म्हणजे ते निगेटिव्ह असं असतंच, कोणाला चेक करत नाही की बाबा त्याला देऊन तर बघा, नंतर पुढचं. मग कॉन्फिडन्सच घाललं तर तुम्ही काय करणार. पण जेव्हा मिळालं तेव्हा मी म्हटलं अरे हे करायला पाहिजे, हे करून दाखवूया. क्या बात आहे. मग त्यांना कळेल की बाबा आपण कोण आहे ते तर, आणि की कुठल्या कलाकाराबद्दल असा विचार करू नका. बरोबर. हे पण मला त्यातून सांगायचं होतं की तुम्ही त्याला चान्स द्या, बघा आलं तर झालं आणि झालं. हो. सिरियल किलर सारखं नाटक जेव्हा तुझ्या स्ट्रेचरच्या ऍक्टरकडे येतं, तू आता पॉप्युलर आहेस, स्टारच आहेस, घराघरात लोकांना माहिती आहेस, तर जनरली आपण नाटक स्वीकारताना स्क्रिप्ट आपल्याला वाचल्यावर कळते, पण दिग्दर्शन माहीत नसतं कोणाचं, कारण ते कळतच नाही दिग्दर्शन. मग आपण नावाजलेल्या दिग्दर्शकाच्या मागे लागतो की अरे त्यांना घेऊन बघू, यांना घेऊन बघू. केदार देसाई नौखा आहे, कुडाळमधनं आलेला. त्यानं राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अनेक नाटकं केलेली आहेत, पण व्यावसायिक रंगभूमीवर तो नवीन होता. तर तू असा लगेच विश्वास ठेवलास. तुला काय वाटलं आपण याच्यावर विश्वास ठेवूया का नको, हा एक भाग. आणि दुसरा, त्याच्या दिग्दर्शनाचे काय पैलू सांगू शकशील, काय तुला इंटरेस्टिंग वाटलं? जेव्हा मला कळलं की हे नाटक केदार त्यांनीच लिहिले आणि तोच दिग्दर्शन करणार, तर म्हटलं हे मस्तच आहे. म्हटलं एकतर तो स्पर्धेतला माणूस आहे, त्यामुळे इकडे व्यावसायिकतेला काहीतरी चाळेकर, व्यावसायिक नाटक चालावं म्हणून अजून काहीतरी त्याच्यामध्ये अंगविक्षेप कर, हे होणार नाही, कारण स्पर्धेतला असल्यामुळे. वा, हे मला कन्फर्म कळलं. चांगला पॉईंट होता, स्पर्धेतला असल्यामुळे. व्हेरी गुड. त्यामुळे आणि त्याच्याविषयी जेव्हा प्रणय सांगायचा की तो अरे नाटक वेडा माणूस आहे, तो कोकण सोडून मुंबईत आलाच नाही, तर म्हटलं अरे असं का, चांगले प्राइजेस घेतले सगळे नाटकांनी त्याच्या, हा माणूस आला पाहिजे म्हटलं मुंबईत, ह्यांनी काम केलंच पाहिजे. म्हटलं आता मी ह्यांनी डिरेक्ट केलं तर ते करू शकतो आणि प्रोडक्शन मित्राचंच आहे म्हटलं अरे होऊ शकतं. मग म्हणजे म्हणतो ना मी, मला जसं मी मुख्य पात्र करू शकतो तसं केदार पण लोकांना कळेल की तो दिग्दर्शन करू, याची नाटकं अशी आहेत आणि यांनी केलेली आहेत, तो त्याला एक मार्ग मोकळा होईल, हा माझा उद्देश होता. आणि डायरेक्शनचं म्हणाल तर त्यांनी बरोबर जे आम्ही स्पर्धेत खूप वर्ष झाली हे करून स्पर्धा करून, आणि कुठेतरी ते आपल्यातला तो ॲक्टर कुठेतरी बिघडलेला असतो, त्या ह्याच्यामध्ये काळानुसार सातत्यानं काम करून वेगळं काहीतरी सुरू झालेलं असतं. आणि जो इनोसंट तेव्हा होता तो आता आहे का, हे सगळं माझ्या डोक्यात असायचं की ते करताना येईल का ते. मग ते शोधणार कोण, तर तो स्पर्धेचाच माणूस. आणि तो कडक आहे, म्हणजे दिग्दर्शन मास्तर म्हणतात ना तसं आहे. त्याला ते लाड चालत नाही, त्याला जे कॅरेक्टर पाहिजे.
नाही म्हणजे आपण सांगू ते असं नाही. त्यामुळे कलाकार म्हणतो म्हणून करा. हा 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 तसं ऐका. हाय ओळखीचं, ज्याची ओळख चांगला फेमस आहे हा, मग हा याचं सांगेल ऐका. ते असं. असं नाही. आणि ते मला नकोच होतं खरं तर. हं. त्यामुळे ते कडक मास्तरच हवं होतं, जेणेकरून माझ्यात कुठे ते हरवलेलं परत मला पण मिळेल. तुला जाणवलं की हरवलेलं असं आलंय परत, किंवा पुन्हा एकदा जगल्याचा अनुभव आला हो तुला? हो हो आला आला. मी जगतोच आहे दर प्रयोग ते. वा. इतर कलाकारांबद्दल काय सांगशील? आता गायत्री दातार याच्यामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे, शिवाय गौरी किरण पण महत्वाच्या भूमिकेत आहेत. तर त्या दोघांबद्दल, त्या दोघांची कॉर्डिनेशन कसं चाललंय, त्या दोघांबद्दल काय सांगशील? गायत्री तर टीव्हीवर सिरियलच केले, ती नाटक नाहीच केलं वाटतं. एक केलं असेल, निम्मा चिम्मा राक्षस केलं. हा. आणि तिला आता कसं आहे, आता तेव्हा करत होती तेव्हा थोडं ऐकलेलं मी की सुरुवात आहे, हळूहळू बदल होतील. आता या नाटकात तर खूप चांगले बदल झालेत. कारण हे तर ऍक्टर म्हणून मी कमी बघतो, पण दिग्दर्शक म्हणून तो एक कॅरेक्टर बघत असतो. करेक्ट. आणि त्यांनी खरंच बघितलं आणि ती खरंच चांगलं करते, जाते त्याला जाते ती आपल्या पद्धतीने. प्रयोग जसे होतील तसे अजून अजून खुलेल ती. आणि गौरीला मी फक्त टीव्हीवर झी मराठीला पाहिलं होतं. म्हटलं अरे ती कॉमेडी त्यात पात्र करते. तुला मस्त आहे, हिला पाहिलंय मी. म्हटलं की तुम्हाला, मला आठवत नाही कुठे ते, मग तिने सांगितलं इकडे. अरे हा हा बोलले छान छान मस्त. आणि पण या दोघांबरोबर पहिल्यांदाच काम करतो? पहिल्यांदाच. यापूर्वी केलं नव्हतं. गायत्री बरोबर मी चलावत्यात काहीतरी असे छोटं छोटे, पण असं नाटकात नाही केलं. हा. त्यामुळे दोघी खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप छान आहेत. म्हणजे त्यांना नाटक करायचं आहे अशा आहेत त्या. म्हणजे नाटकात नाटक करायचं असं नाही, नाटकात नाटक नाही. अच्छा, त्यामुळे नाटकं नाहीत त्यांची. ओके. तू आता 43 प्रयोग केलेस. या 43 प्रयोगांमधला प्रत्येक प्रयोग वेगळा असतो, वेगळा अनुभव देणारा असतो. ह्या नाटकाचा विषय फार इंटरेस्टिंग आहे. सिरियल किलर म्हणजे इट्स अ सिरियल, म्हणजे मालिका विश्वातला होणारी ती गंमत आहे सगळी. तर या प्रयोगानंतरचे काही अनुभव सांगू शकशील का? लोकांचे आलेले अनुभव, लक्षात राहिलेले अनुभव, फॅन मुवमेंट असते एखादी, सांगू शकशील? नाही आहे. म्हणजे प्रेक्षक जेव्हा नाटक बघून फोटो काढायला येतात, मग तेव्हा ते डिस्कस करतात, छान आहे नाटक, हे झालं पाहिजे. म्हणजे आम्ही एकदा एका एपिसोडला तर एक माणूस बोलला, याला तुम्ही गव्हर्नमेंटचे हे घ्या, सबसिडी घ्या, हे एवढं चांगलं नाटक आहे. आणि सिम्पल होता, म्हणजे सहज बघायला आलेला. दुसरं म्हणजे एक आजीबाई होत्या, तिची सून होती सोबत, मुलगा होता. ती रिॲक्ट, भाऊ मस्त मस्त, तुम्ही दाखवलं ना ते छान आहे, ह्या आमच्या सुना अशाच आहेत. अरे बापरे, म्हटलं आता घरी जाऊन भांडण. लोकांना भिडतंय नाटक, आणि ते आपलं वाटतंय. तुझ्या घरच्यांनी बघितलं का नाटक? हो, माझ्या घरच्यांनी. तुझ्या घरच्या रिएक्शन्स काय? नाही, म्हणाले मस्त आहे, नाटक खूप छान आहे, म्हणाले चांगला रोल आहे. आणि त्यांना आवडलं. हे घराघरातच चालतं सगळीकडे. तुझ्या घरी रिमोट कधी येतो? माझ्या घरी येतो वेळेत? नाही, पण सिरियलसाठी असेच भांडण. माझ्या घरी आई असते ना, आई 6:30 त्याला बसते, ती 10, 9:30, 10ला उठते, त्यामुळे तिला बघू देतो. हा, आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे आपण काय वेगळं बघायचं. वा. आणि माझं तसं काय बघणं होत नाही. जर रात्रीच मग सगळं काय बघायचं असेल, वेब सिरीज असेल, काय असेल तर नंतर रात्री. तुला आता हा सिरियलचा विषय निघालाय, तुला आवडलेल्या सिरियल कुठल्या आहेत, किंवा असा कधी तू हट्ट केला होतास की मला ही सिरियल बघायचीच आहे, या वेळेत मी सिरियल बघणार, बाकी कोणी हात नाही लावायचा टीव्हीला, असं कधी झालंय? नाही, असं होत देत नाही ना घरचे. अरे बापरे, तुम्ही बाहेर असाल काय, इकडे नाही. किती गोड आहे. वा. त्यामुळे घराघरातच आहे. हो हो. या नाटकाशी संबंधित इतरही कलाकार, इतरही लोक आहेत, जसे विजय गावंडे आहे की ज्यांनी म्युझिक केलेलं आहे, किंवा नेपथ्य पण छान आहे. तर या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र आली आहेत. आणि मगाशी मी केदारशी पण बोलताना असं म्हणलं की कोकणातल्या लोकांना फार हेरलंय त्यांना. म्हणजे गुरु आहे, विजय आहे, स्वतः केदार, तू. तर या मंडळींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे तुझा? मला खूप बरं वाटतंय. घरातलं वातावरण आहे खरं तर. कारण आधी असं मी कुठे प्रोड्युसर, आपला संबंधच नाही ना डायरेक्टरशी, याचा निर्माता ही पात्र असतील. ह्या नाटकात स्पेशली असं आलं की आपले ओळखीचेच लोक काम करतात. निर्माता मित्रच आहे, त्याच्याबरोबर आधी मी 7-8 वर्ष इव्हेंट केलेले आहेत, ओळखीचाच होता माणूस. केदार नंतर ओळखीचा झाला, मग विजय आला, मग तुझी ओळख झाली. तसा ओळखत होतं, पण अशी मैत्री झाली. हे सगळं जेव्हा आपलीच लोक करतात, ते आपल्या घरातलंच आहे, हे तसं फील आहे अजूनही. म्हणजे असं काही तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट किंवा तुम्ही कलाकारात असं नाहीच. हे आपलं नाटक आहे,
म्हणजे माझ्या तोंडीत आपलं म्हणूनच येतं नाटक. हे तुमचं नाटक आहे असं येत असं नाही येत. बोलता बोलता एक मुख्य विषय राहिला आहे, पण या नाटकाची प्रेक्षकांना म्हणून की या नाटकाची वन लाईन काय आहे, हे नाटक कशावर आहे? हे जे नावावरून वाटतं ना सिरियल किलर, ते लोकांना वाटतं हे फार थ्रिल वगैरे आहे की काय, मर्डर वगैरे आहेत की काय, पिस्तूल. आणि तरी एक डाऊट येतो की भाऊ करतोय सिरियल किलर आणि मर्डर नाही, शक्यच नाही, हे काहीतरी गडबड आहे. पण नंतर असं आलं की आम्हाला असं वाटायला की लोकांना गैरसमज होतात की काही लोकांना माहिती नाही समजा की नको मुलांना कसं घेऊन जा, काहीतरी वेगळं असेल तर, हल्ली वेगळा ट्रेंड चालू आहे तर. म्हणून मग आम्ही क्लिअर करायला लागलो की नाही, सिरियल किलर म्हणजे सिरियलचा किलर आहे. म्हणजे ही सिरियल जी टी व्हीवर बघता तुम्ही त्याच्याविषयी काहीतरी सांगणारं नाटक आहे. आणि मग त्या ओढीने एक येतात लोक, मग बायका तर एकमेकांशी डिस्कस करतात, माउथ पब्लिसिटीने ते पोचतं आणि खूप जणांना पटकन बघायचं असतं. पण ॲट अ टाइम लगेच प्रयोग नाही लागत. पण खूप लोकांनी म्हणजे वाट बघतायत कधी येते. हे चांगलीच गोष्ट आहे. तू सोलो प्रयोग आता करायला लागलास, तू खूप कष्ट पण घेतोस, सगळे लोक तुझे जवळचे आहेत, हे आपलं नाटक आहे. या नाटकामध्ये तुला सगळ्यात चॅलेंजिंग प्रसंग कुठला होता साकारण्यासाठी, की मला साकारण्यासाठी विशेष कष्ट घ्यायला लागले किंवा समजून घ्यायला लागलं म्हण, किंवा ट्रान्सफॉर्मेशन असू दे किंवा आणि काही असेल, काय चॅलेंजिंग? हो नाही ते बरोबर. एक होतं की जो मला केदारनी जेव्हा सुरू होती रिहर्सल तेव्हा सांगितलेलं की हे कॅरेक्टर मध्ये मध्ये बडबडतं, आपल्यात राहतं. बरं. म्हणजे सवय काय की गिव्ह अँड टेक ना, पंचची. हे पण करायचं आहे. आता मध्ये मला हे विचार करायचं की इथे मी नाही लक्ष देणार आहे, इथे माझ्या ह्याच्यात आहे मी, म्हणजे माझ्या थॉटमध्ये, त्या कॅरेक्टरच्या थॉटमध्ये की ही काय बोलते, मला माझा संसार वाचवायचा आहे, ह्या ह्याच्यात परत कट्टू त्या कनेक्ट त्याला यायचं आहे. ती गॅप शोधणं त्या ह्याच्या स्पीडमध्ये की बाबा ही कुठल्या वाक्याला ही मी रिॲक्ट होणार आहे हिला, ते ऐकायचं पण न ऐकल्यासारखं पण करायचं आहे. म्हणजे असं वाटलं म्हणजे ऐकत का नाही हा, मी एवढं सांगते आणि हा म्हणजे चीड आली पाहिजे तिला, ज्या बाईच्या घरी मी गेलोय तर ती महत्वाचं आहे की ती चिडली पाहिजे. म्हणजे मी न सांगता किंवा केदारनी न सांगता ती आपसुकच चिडली पाहिजे. हे जे आहे ना चॅलेंजिंग, ते होत गेलं, ते करावं लागलं. मग मोठं चॅलेंज आलं गाण्याचं, की जे लाईव्ह गायचं आहे. त्यावेळी कारण ते पकडून आता इथे गाताना आपल्याला माहिती इथे सुरू करते ह्याला काय, त्यामुळे विजयची कसरत झाली ती की मला असं दिलं बरोबर छान तू याच्यात कधी सुरू हो त्या ह्याला ठेक्याला. मग तसं मी ते एक होतं चॅलेंज. त्याच्यात मग कुठेतरी शब्द विसरले नाही. कुठलं गाणं आहे ते? हो शिवालो खबर. पूर्ण म्हटलंस तू गाणं त्याच्यात? नाही पूर्ण बोलायचं होतं पण ते नको बोलायला की लक्ष जाईल गाण्याकडे, स्टोरी राहील बाजूला, त्यामुळे मोजकच ते. पण तू गातो मी लाईव्ह गातो ते गाणं. पण त्या गाण्यावर टाळ्या येतात. हो म्हणजे ज्यांना हो माहिती आहे गझल छान होतं. वा, मला खूप मजा येते तुझ्याशी बोलून. आणि मला हेही लक्षात येते की या गप्पांमधून नाटक उलगडत जाते की नाटक किती छान आहे. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. प्रेक्षकांनी हे नाटक थिएटरमध्ये येऊन का पाहिलं पाहिजे, काय सांगशील लोकांना? खरं तर या नाटकात खूप काही घेण्यासारखे आहे. म्हणजे आजची जी पिढी आहे त्याविषयी पण जी मोबाईलमध्ये रमली आहे त्याच्यावर पण भाष्य केलं आहे. हां म्हणजे एकदम छोटे छोटे काही विषय त्यात पेरलेले आहेत. असं नाही की काहीतरी सिरियस घेऊन चाललंय विषय, नाही. मग मुलांकडे किती लक्ष द्यायला पाहिजे, बायको काय करते, किंवा बायकांनी नवऱ्यावर ह्या सिरियल बघून संशय घ्यायचा, हे जे काय चाललंय सध्या की डाऊट येतो तुम्ही कुठे गेला होतात, किती वाजले, हे आत्ता सुरू झाले ह्या मालिका वगैरे बघून, मालिकांमुळे झालेलं हे आधी नव्हतं. त्यामुळे त्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याच्या आहारी जाऊ नका, त्यातून बाहेर या. ते काही खरं नसतं. आपल्या ज्या आज्या आहेत त्या जास्त इन्व्हॉल्व होतात, त्या तोंडावरच शिव्या वगैरे देत असतात चालू याच्यात. त्यामुळे असं काही घडतं की पाणी देतं, ती डाळ हवी असेल किंवा वरण हवं असेल तर तिथे पाणी दिलं जातं. असा किस्सा आमच्या केदार सरांनीच सांगितला की असं घडलंय आणि म्हणून हे निर्माण झालं नाटक. त्यामुळे तिथून भीती वाटायला लागली की ही कुठे चालली आहे पिढी. तर ही परत त्या नाटकामुळे जे समाज प्रबोधन करतो आपण, तर ते नाटक करतं, त्यामुळे कुठेतरी ते पोचावं. फेसबुक आणि इन्स्टा याच्यापासून बाहेर यावं लोकांनी जरा,
हे पण भाष्य करतं आणि घरातल्या वातावरणावर पण आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भाऊ सारखा कलाकार आपल्या खांद्यावर नाटक घेऊन जाऊ शकतो शकतं. आणि कुठलाही अंगविक्षेप न करता सिच्युएशन्स लक्षात घेऊन ते तो करू शकतो. म्हणजे भाऊचं आणखी विस्तारित व्हर्जन बघायचं असेल तर हे नाटक बघायला पाहिजे असं मला वाटतं. तुला खूप शुभेच्छा. जाता आता एक प्रश्न विचारतो. तुझी आई TV बघते, हो, तुझ्याकडे रिमोट येत नाही, तुला असं कधी झालं का की तू घरी आलायस दमून आणि लक्षच नाही बायकोचं, किंवा मागितलंय पाणी आणि बायकोनं काय ताटच आणून दिलं, असं कधी झालंय? हा, म्हणजे खूपदा होतं. म्हणजे ती माझीच चुकी आहे खरं. काय खरं तर छोटी फॅमिली असती ना ते लक्ष दिलं गेलं असतं. माझी फॅमिली मोठी आहे, त्यात ते वावरत असतात घरात, इकडे तिकडे ते त्यांच्याकडे लक्ष देणार की माझ्याकडे. त्यामुळे अपेक्षाच करू शकत नाही मी हिने माझ्याकडे लक्ष द्यावं. त्यामुळे मी स्वतः घेऊन मला इमॅजिन होते, भाऊ आलाय, चप्पल काढले, आत गेलाय, पाणी भरून घेऊन बसलाय. नाही, मला खूप मजा आली. छान. थँक्यू व्हेरी मच भाऊ. हे नाटक आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पहा. आता 5 ऑक्टोबर पासून याचे प्रयोग लागलेत आणि गायत्री, भाऊ आणि अर्थातच गौरी 3 कॅरेक्टरचं नाटक आहे. त्यामुळं सगळे भिस्त तुम्हा तिघांवर आहे. तर तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण नक्की भेटूया. या नाटकाचे आणखी 500, 600, 800, 1000 प्रयोग व्हावेत आणि तुला उत्तम संहिता मिळावी. थँक्यू. तू बोलला. थँक्यू.